माणूस कुठे राहत असतो माहिती आहे का? माणूस राहत असतो कम्फर्ट झोनमध्ये. म्हणजे आपलं सर्वसामान्य माणसाचं कसं असतं, जे चाललंय ते चांगलं चाललंय ना, मग चालू द्या की. आपण वागत असतो आपल्या सवयीनुसार. नवीन काही करायचं म्हणलं की आपला मेंदू कंटाळा करतो. आता ही गोष्ट माणसांसाठी खरी आहे, म्हणजे आपल्या कस्टमरसाठी बी खरी आहे. कस्टमरचं पण असंच असतं. त्याचा फॅमिली डॉक्टर फिक्स झालेला आहे, त्याचा कटिंग दाढीवाला फिक्स आहे, त्याचा किराणा दुकानदार फिक्स आहे, त्याचं जेवायचं हॉटेल फिक्स आहे आणि जोवर त्याला तर काही प्रॉब्लेम वाटत नाही, काही अडचण वाटत नाही, तोवर तो तिथंच जात राहतो. मग अशा वेळी जर तुम्ही नवीन व्यवसाय चालू केला तर जास्त कस्टमर आणण्यासाठी असं काहीतरी करावं लागेल की तुमचा प्रत्येक टार्गेट कस्टमर एकदा तरी तुमच्या शॉपमध्ये आलाच पाहिजे. त्यासाठी त्याला काहीतरी आकर्षक ऑफर द्यावी लागेल, डिस्काउंट किंवा फ्री वस्तू द्यावी लागेल, किंवा अशी काहीतरी गोष्ट करावी लागेल की त्याच्यासाठी कस्टमर स्वतःहून आला पाहिजे. म्हणजे एकदा कस्टमर आला की त्याला थोडी सवय होईल. एकदा की कस्टमर आपल्यासोबत कनेक्ट झाला आणि त्याने आपली सर्व्हिस, आपली क्वालिटी अनुभवली, मग त्याला आणखीन महागाची वस्तू पण विकता येईल किंवा तो परत परत तरी येईल. मग हे करण्यासाठी, कस्टमर एकदा आणण्यासाठी काही खर्च जरी झाला तरी लाँग टर्ममध्ये कस्टमर परत परत आल्यामुळे आपण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वसूल करू शकतो. आणि ह्या स्ट्रॅटेजीमुळे स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन अशा सगळ्या कंपन्या सुरुवातीला खूप सारा डिस्काउंट देतात. बघा तुमच्या व्यवसायामध्ये असं काही करता येईल का? आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी सेवेला फॉलो करून घ्या. खूप खूप धन्यवाद.